चला जाऊयात महत्वाच्या मॅच कडे. एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार. एक ओम शांती संघ आणि ओम साई संघ, दोन्ही संघ तेवढेच बलाढ्य आहेत. पहिला बॉल सुरुवात झाली, सिंगल धाव, सलामीची जोडी संदेश आणि नितेश. अगदीच फटके. सिद्धेश भाई, सिद्धेश मोरे तिकडे भारत पाकिस्तान मॅचचा आधीचा आनंद साजरा करतायत. भारत जिंकला म्हणून अगोदरच त्यांनी जल्लोष केलाय. चला मॅच चालू करा, मॅच चालू ठेवा. आज क्रीडा स्पर्धा अंतिम दिवस, अंतिम दिवसातील महत्वाची मॅच. 3 संघ क्वालिफाय, त्यातील आणखी एक संघ क्वालिफाय होणार आहे. सायंकाळचं सत्र. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर वाईट बॉल, कुठेतरी एक्स्ट्रा रन मिळतोय. आज दिनांक 15 फेब्रुवारी आहे. आजच्या दिवसामध्ये भारत पाकिस्तानचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे जर आपण पाहिला तर बॅटर फसलेत. संदेश विकेट येते. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर यावेळेला फटका फसलाय. आणखी एक विकेट, बॅटर आउट. नेक्स्ट बॅटर, आणखी एक यशस्वी विकेट आलाय. बॅटर जर आपण पाहिला राकेश येत आहेत, शिवाजी बॉलर आहेत. महत्वाची मॅच आहे, क्वालिफाय मॅच. 3 संघ क्वालिफाय, अजून एक संघ क्वालिफाय होणार आहे. यावेळेला बोल 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 आउट. दांडी 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 गुल. धन्यवाद. नेक्स्ट बॅटर नितेश. काय जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते शिवाजी यांची. चांगले चांगले बॅटर माघारी पाठवले. 4 बॉल 5 रन झालेत. अजूनही तदनंतरचे बरेच सामने आहेत. हो हो, नाईस बॉल. अपील काय होतंय, पंचांकडे निर्णय आहे. बट बॅटर इज सेफ. बॅटर सेफ आहेत. ओव्हर आणि 1 बॉल बाकी, सॉरी 5 बॉल 5 रन.
5 बॉल 5 रन शिवाजी. चांगला बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. इथे जर आपण पाहिलात तर ओव्हर समाप्ती आणि 1 ओव्हर रन जर आपण पाहिलं तर 6 रन झालेत. एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळतं. आज अंतिम दिवस दिनांक 15 फेब्रुवारी. फेब्रुवारी महिना म्हटलं तर तसं विशेष महिना म्हणून फेब्रुवारी महिन्याकडे पाहिलं जातं. वाटचाल राहते. फेब्रुवारी नंतर लगेच आपला मार्च महिना येणार. दिनांक 19 मार्च हा दिवस गुढीपाडवा आपलं हिंदूंचं नववर्ष. आपण प्रत्येक हिंदू हा नववर्ष सोहळा साजरा करतो. पण तो सोहळा तो सण साजरा करत असताना कुठेतरी आपण काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. कारण दिनांक 18 फेब्रुवारी ते दिनांक 18 मार्च हा कालखंड हा कालावधी बलिदान मास हा दिवस म्हणून खऱ्या अर्थाने पाळला जातो. अनेक जण तो दिवस पाळतात. कारण एक कडवट हिंदू धर्मासाठी अनेक यातना भोगल्या, धर्मासाठी अनेक संघर्ष केले आणि अर्थातच छत्रपती संभाजी महाराज यांना मुघलांनी खऱ्या अर्थाने ज्या यातना दिल्या, जे भोग दिले, जे त्रास दिले, अतिशय वेदना दिल्या, पण हिंदू म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत झुंजत राहिले. आणि आज तुम्ही आम्ही सर्वजण खऱ्या अर्थाने हिंदू म्हणून या भूखंडावरती या भूतलावरती आज जगत आहोत. त्यांच्यासाठी तो बलिदान दिवस, तो शौर्य दिवस प्रत्येक शिवसैनिक खऱ्या अर्थाने तो दिवस पाळत असतात. प्रत्येक धारकरी तो दिवस पाळत असतात. प्रत्येक हिंदू तो दिवस पाळत असतात. आणि आपणही तो अट्टहास केला पाहिजे खऱ्या अर्थाने. कारण हिंदू धर्मासाठी त्याग करणारे आपले छत्रपती संभाजी महाराज त्यांच्यासाठी हा बलिदान दिवस आपण खऱ्या अर्थाने पाळणं खरंच आपलं देखील एक कर्तव्य म्हणून, ती जबाबदारी म्हणून आपण त्या दिवसाकडे पाहिलं पाहिजे. गोलंदाज आपण पाहतोय दिवेश. शेवटचा दिवस, अंतिम दिवस. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर एक चांगला डिलिव्हर केलाय. 3 बॉल स्कोर कंट्रोल आहे. चेक केला जातोय. बॅटर स्टेप आउट होत आहेत. या वेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॅकफुटला टॅप केलाय. सिंगल. ओम शांती विरुद्ध ओम साई, 2 संघांमध्ये असलेली महत्वाची लढत, क्वालिफाय मॅच, अंतिम 4 मध्ये दाखल होण्यासाठी असलेला प्रवास. या वेळेला चांगला ड्राईव्ह तिकडे गॅप मध्ये, जबरदस्त, क्या बात आहे. बॉल फिरला आणि 4 रन. हॅलो, चला या मॅच नंतर लगेच ड्रॉ केला जाणार आहे. जे संघ क्वालिफाय झालेत अर्थातच नवज्योत क्रीडा मंडळ एक संघ, आई माऊली एक संघ, त्याचबरोबर जगदीश 11 एक संघ आणि चालू संघातील विजेता संघ, 4 संघांनी लगेच प्रेझेंट राहायचे. कॅप्टनने लगेच ड्रॉ केला जाईल. शिवप्रतिष्ठानचे धारकरी सन्माननीय दीपक तुकूर साहेब
यांचं स्वागत आहे. आज या क्रीडा स्पर्धेनिमित्ताने उपस्थित आहात. रन सर आपण पाहिलं 2 ओव्हर आणि रन आहे 12. 4 विकेट गेलेत पण कुठेतरी बाउंड्री आल्या कारणाने स्कोअर ग्राफ थोडा पुढे गेलाय. शिवसेना शाखा क्रमांक 84 यांच्या माध्यमातून विलेपार्ले विधानसभा आयोजित क्रीडा स्पर्धेचा रणसंग्राम 3 दिवस ही क्रीडा स्पर्धा आपल्याला सुनियोजित पद्धतीने पार पडताना पाहायला मिळते. यंदाचं पर्व 3रं, ही वाटचाल यशस्वी वाटचाल आज अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. 3 दिवसांचा क्रीडा स्पर्धा जरी म्हटलं ना, अनेक दिवसांचा विचार असतो, अनेक दिवसांची मेहनत असते, अनेक महिने एकत्रित करावे लागतात, प्रत्येकाचे मतभेद बाजूला ठेवून मनभेद जुळवावे लागतात आणि तदनंतर एक असं यशस्वी आयोजन केलं जातं. या क्रीडा स्पर्धेचे आयोजक सर्वेसर्वा सन्माननीय सुमित तळवणकर साहेब यांचा असलेला हा क्रिकेटचा वसा घेतलेलं हे क्रीडा स्पर्धेचं शिवधनुष्य आपल्याला पाहायला मिळते. बॉलर आहेत यश. दरम्यानचा बॉल तिकडे मात्र जर आपण पाहिला तर समोर खेळलेत. रन झाले 13. या मॅच नंतर ड्रॉ केलं जाणार आहे. पुढच्या 4 संघांच्या कॅप्टन उपस्थित राहायचे रिक्वेस्ट आहे. वेगाने दिवेशने सावरला होता बट वाईट बॉल. यावेळेला बॅकफुटला टॅप केलाय. तिकडे बॉल सिंगल. दोन बॉल रन जर आपण पाहिला तर 15. कंट्रोलमध्ये ठेवलेली धाव संख्या. बॅटचा फ्लो ओपन करावा लागणार आहे, बॅटिंग करावी लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये एक मोठं आव्हान रचावं लागणार आहे. बलाढ्य स्टारकास्ट आहे, चांगले खेळाडू आहेत त्या संघाकडे. दिवेश पाडावेसारखा एक खेळाडू जो मुंबई अंडरआर्म क्रिकेटचं पर्व गाजवतोय. या नगरीमधून अनेक खेळाडू आपल्याला मुंबईत घडताना पाहायला मिळालेत. मुंबईच्या मोठमोठ्या कानाकोपऱ्यामध्ये या विभागातून परिसरातून खेळाडू गेले. सुरेश सारखा खेळाडू आपण पाहिला, दीपू सारखा, त्याचबरोबर रोहित देखील आहेत नवजोत संघाचे. तसेच निलेश लारा यांना आपण पाहिलं. अनेक दिग्गज, अनेक नामवंत खेळाडू, अनेक अनुभवी खेळाडू या परिसरातील. तिकडे रनआउट झालेत. रन जर आपण पाहिलं तर रनआउट झालाय आणि नेक्स्ट बॅटर मैदानात येत आहेत कुणाल. 3 बॉल आणि 16. शेवटचे अजूनही षटका दरम्यानचे 3 बॉल. षटक क्रमांक 3 आहे. अजून एक उर्वरित षटक. खोलवर टप्प्याचा बॉल तिकडे विकेट. आणि भारत पाकिस्तान टॉस देखील पाहायला मिळत आहे. पाकिस्तानने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. काही घ्या हो भाऊ, आमच्या विरोधात मॅच आहे, प्रश्नच नाहीये. भारत जिंकणार म्हणजे जिंकणारच.
अगदीच टॉस आपण पाहिला भारत विरुद्ध पाकिस्तान. टॉस जिंकला आणि डिसिजन घेतलाय त्यांनी. भारत आता पहिल्याच धावामध्ये दाखवल काय ते. अनेक भारतीय आज मॅचचा आनंद घेतील. इथे मात्र फटका फसलाय, विकेट. थँक्यू. नेक्स्ट बॅटर येतोय गौरव. या वेळेला जर आपण पाहिलं तर पेल आणि बोल्ड 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 आउट झालेत. हॅट्रिक. थँक्यू. षटक क्रमांक पुन्हा एकदा 4. आणि नेक्स्ट बॅटर 9 सेकंडला प्रमोद अनुभवी बॅटर आहेत. शिवाजी पुन्हा षटक क्रमांक 4 घेऊन येत आहेत. आमच्यासोबत विघ्नेश देखील पाहायला मिळत आहेत. विघ्नेश या क्रीडा स्पर्धेच्या ज्या काही बारकाईने छोट्या छोट्या गोष्टी आहेत रील्स बनवण्याच्या माध्यमातून कव्हर करतायत. शिवसेना शाखा क्रमांक 84च्या माध्यमातून त्या अपलोड करतायत. बऱ्याच ते देखील कार्य करतायत. दरम्यानचा बॉल पहिलाच डट बॉल येतोय. धावसंख्या कंट्रोल ठेवली आहे. यावेळेला बॅकफुटला येऊन तिकडे घेत आहेत. बॉल फिरतोय. सिंगल. 17 रन स्कोर गार्ड. एखादी बाउंड्री महत्वाची आहे या मॅच दरम्यान. खूप अपुरी राहिलेली धावसंख्या आहे. धावसंख्या ओपन करावी लागेल. एक चांगली धावसंख्या, समाधानकारक धावसंख्या तरी रचावी लागेल. एखादी बाउंड्री आली तरी मॅच फाईट होऊ शकते. यावेळेला पुन्हा एकदा लेट कट. क्या बात आहे प्रमोद. सिंगल रन आहे. तीन बॉल आणि 18 रन. शेवटचे 3 बॉल. इथे मात्र थोडा दूर राहिला, चुकी होते आणि बॉल पायाला लागून दिशा थोडीशी चुकली. नाहीतर बाउंड्रीची दिशा जर गाठली असती तर आणखी 2 रन भर घातली असते. 2 रन पुढे जातील. 20 रन झालेत शेवटचे 2 बॉल. चला पुढच्या 3 कॅप्टन रेडी राहा. पुन्हा एकदा समोर खेळलेत. बॉल उसळी घेतोय आणि आणखी एक रन. आत्ताचा एकच रन आहे. 1 टू गो. शेवटचा बॉल. 21. बॉल द्यायचे, बॉल द्यायचे. तदनंतर आता केवळ अवघ्या सेमीफायनलच्या 2 मॅच, फायनलची 1 मॅच आणि एक थर्ड प्लेसची मॅच, अशा उर्वरित 4 मॅच आपल्याला पाहायचे आहेत. स्पीडअप करा. हो फसवलाय. आणखी एक विकेट आलाय. ओव्हर समाप्ती. रन झालेत 21. 22 टार्गेट.
चला जाऊया तर मॅचकडे. टार्गेट आहे 22. सलामीची जोडी दाखल होते दिवेश आणि शिवाजी. पहिली ओव्हर दरम्यानचा गोलंदाज ओम शांती संघाचा अंकित. षटक क्रमांक 1 घेऊन येतोय. 24 बॉल मध्ये 22 धावांचं टार्गेट जे आहे ते थांबवू शकतील काय? पहिलाच बॉल एक चांगला तिकडे चान्स पैकी पण बॉल थांबलाय. रन सुरू झालाय. 22 रन आलाय. हो नाईस बॉल. वेग 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 भन्नाट. यावेळेला पुन्हा एकदा लेग साईडला खेळलेत. सिंगल येतोय. फुलटॉस बॉल गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न तिकडे आणि बॉल निघून जातोय. 4 रन. जबरदस्त बॅटिंग. चौकार. 4 रन. 4 बॉल रन झाले 6. 22 धावांचा टार्गेट आहे. यावेळेला पुन्हा एकदा लेग साईडला फ्लिक केलाय. सिंगल. 1 रन मिळेल. 1 टू गो. शेवटचा बॉल. चला यानंतर ड्रॉ केला जाणार आहे 4 संघांमधून. 4ही कॅप्टन रेडी राहा. इथे मात्र लेग साईडला खेळायचा होता. विकेट. नेक्स्ट बॅटर विशाल येत आहेत. 1 ओव्हर रन जर आपण पाहिला तर 7 रन आहेत. अजूनही 18 बॉल मध्ये टार्गेट आहे 15. 18 बॉल आणि 15 टार्गेट कंप्लीट करायचंय. गौरव बॉलिंग अटॅक वरती सज्ज होत आहेत. दरम्यानचा बॉल. 22 रन. सिंगल रन येतोय. कोण होणार क्वालिफाय अंतिम 4 मध्ये दाखल? यावेळेचा बॉल वाईड असेल. खोलवर टप्प्याचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल तिकडे फिरकी घेतोय. डॉट बॉल. कव्हर्सला खेळले. सिंगल पुन्हा. अगदी सिंगल रन चालू ठेवलाय. कारण जाणीव आहे बॅटर्सना मोठ्या स्ट्रोकची काही गरज नाहीये तसं पाहता. लेग साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव. 11 झालेत. अजूनही 11 धावांचा पाठलाग करायचंय. 14 बॉल 11. समोर ड्राईव्ह.
4 रन. एक चांगला ड्राईव्ह केलाय. नो चान्स. दरम्यानचा पुन्हा एक सिंगल. 2 ओव्हर 16 16 रन झालेत. 12 बॉल 6. अजूनही धवनचा पाठलाग करायचा आहे. 12 बॉल 6. ओव्हर नंबर 3. 12 बॉल अजूनही 6 रन टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरता. अंतिम 4 मध्ये दाखल होणारा संघ काही क्षणात मात्र गोष्टी मात्र चित्र स्पष्ट होईल. समोर पुन्हा एक चांगला ड्राईव्ह. चौकार. 4. अवघे 2 रन. अवघे 2 रन आता मात्र पूर्ण करायचे. बॅकफुटला खेळलेत. बॉल हातामध्येच आहे. 10 बॉल अजूनही 2. सिंगल. शेवटचा अजून 1 रन. 21. चला कॅप्टन यायचंय लगेच. आणि व्हाईट बॉल. मॅच वरती विजय मिळवला जातोय. अभिनंदन. चला जगदीश 11 कॅप्टन आहेत. रोहित या. रोहित नवज्योत क्रीडा मंडळ रोहित यायचे. त्याचबरोबर ओमसाई कॅप्टन आहेत. आणि आई माऊली